सप्टेंबर महिन्यात निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या शिंदेच्या परिसरातील मुठेश्वर मित्रमंडळाजवळ किरकोळ वादातून एका व्यक्तीवरती गोळीबार केलेला होता, तर दुसऱ्यावरती कोयत्याने वार केलेले होते। या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि या प्रकरणाचा शोध घेतला असता हे सर्वच मारेकरी असणारे हे सर्वच जे गुन्हा करणारे जे व्यक्ती होते ते सर्वच जण निलेश घायवळ टोळीतील असल्याचं पोलिसांना लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सूत्रे हलवली। या प्रामुख्याने जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जवळपास 17 जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु पुणे पोलिसांनी आता एक अत्यंत महत्त्वाची कारवाई केली आहे, ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातून या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी असणारा जयेश वाघ अर्थात या जयेश वाघला ठाण्यातील टिटवाळा या परिसरामधून जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सापळा रचून पुणे पोलिसांनी जे आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील कोंडारी या आदिवासी पाड्यावर हा जयेश वाघ वेश बदलून राहत होता। त्यावेळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जे आहे या बाबतीमध्ये सापळा रचला आणि त्यानंतर जे आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। खरं तर आपण बघत होतो की कोथरूड परिसरामध्ये जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये यात निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी जे आहे कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या शिंदेचाळ परिसरामध्ये असणाऱ्या मुठेश्वर मित्रमंडळाजवळ किरकोळ वादातून जे आहे एका व्यक्तीवरती गोळीबार केला होता, तर दुसऱ्यावरती कोयत्याने वार केले होते। या प्रकरणामध्ये तब्बल 17 जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणातला टोळीचा म्होरक्या असणाऱ्या निलेश घायवळ याच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला की या प्रकरणामध्ये निलेश घायवळ नेमका कुठे आहे, तेव्हा पोलिसांच्या अशा लक्षात आलेलं होतं की हाच निलेश घायवळ बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशामध्ये त्याने पलायन केलेला होतं। आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या वतीनं तातडीनं निलेश घायवळ याच्या विरोधात इंटरपोल कडून नोटीस सुद्धा काढण्यात आलेली होती। त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेश घायवळ संबंधित जे लोक आहेत, विशेषतः निलेश घायवळ याचा भाऊ जो आहे त्याच्या विरोधात सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्या विरोधात सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। त्यांनी सुद्धा एका व्यक्तीचं घर लुबाडल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलेला होता। त्याचबरोबर निलेश घायवळ संबंधित जी लोक आहेत जे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आहेत त्या सर्व जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। खरं तर ज्या पद्धतीने पाहतो की काही दिवसांपासून पुण्यात आंदेकर टोळी विरुद्ध कोमकर टोळी असा जो वाद झालेला होता, त्या वादातून या प्रकरणामध्ये आयुष कोमकर याची जी हत्या करण्यात आलेली होती, त्या आयुष कोमकरच्या हत्येच्या नंतर पुणे पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांवरती वचक बसवण्यासाठी ठोस अशी कारवाई केली होती, कठोर अशी कारवाई केली होती आणि त्याच कारवाईच्या अनुषंगाने आंदेकर टोळीच्या विरोधात जे आहे ते मुसक्या आवळलेल्या होत्या। आंदेकर टोळीतील जे गुंड होते त्या गुंडांना सुद्धा पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करून ताब्यात घेतलं होतं। परंतु जर कुठेतरी आता या कारवाईच्या अनुषंगाने इतर ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्या गुन्हेगारांवरती वचक बसेल असं पुणे पोलिसांनी वाटलेलं होतं, परंतु गुन्हेगारी टोळ्या ह्या शांत बसायला तयार नाहीत आणि तेच सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाहिलं तर याच निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी कोथरूड परिसरामध्ये एका व्यक्तीवर सहज रस्ता देण्याच्या वादातून म्हणजे रस्त्यावरून जात असताना झालेल्या वादातून थेटपणे गोळीबार केला आणि पुढे जाऊन एका व्यक्तीवरती थेटपणे कोयत्याने वार केला। आणि त्यानंतर पाहिलं तर पुणे पोलिसांना असं लक्षात आलं की पुण्यामध्ये सातत्यानं गुन्हेगारींच्या घटना होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या प्रकरणातील टोळीच्या म्होरक्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर यात निलेश घायवळ याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते, परंतु असं लक्षात आलं की हाच निलेश घायवळ त्यांनी बनावट पासपोर्ट बनवला, बनावट पासपोर्टच्या आधारे तो परदेशामध्ये फरार झाला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांकडून निलेश घायवळ याच्या विरोधात आता इंटरपोल कडून नोटीस सुद्धा काढण्यात आलेली आहे। परंतु आता त्याचबरोबर निलेश घायवळ याच्या बाबतीमध्ये इतर संबंधित जी लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती सुद्धा एकंदरीत जी आहे ती कारवाई सुरू आहे। परंतु यात निलेश घायवळ टोळीतील सर्व सदस्यांवरती जवळपास बघितलं तर जे 17 सदस्य आहेत त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस या प्रकरणाचा कठोर असा तपास करत आहेत, परंतु आता पोलिसांना एक मोठं यश मिळालेलं आहे, ते म्हणजे जयेश वाघ हा जी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरामधील कोंडारी हा जो भाग आहे, आदिवासी भाग आहे, त्या भागामधून याला जे आहे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे। आता याचा तपास सुद्धा पोलीस जो आहे तो कठोर पद्धतीने याचा तपास करतायत। त्याच्याकडून कोणती महत्त्वाची माहिती पुढे येते ते पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर त्याचा कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये त्याचा कशा पद्धतीने संबंध आहे याचा सुद्धा तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शोध शाखेकडून जे आहे तो होणार आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा गोळीबार झालेला होता त्यावेळेस जर पाहिलं तर सुरुवातीला 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। असं करत करत जवळपास 17 जणांच्या वरती जो आहे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती।
या गोळीबाराच्या घटनेच्या नंतर जर पाहिलं तर पुण्यामध्ये राजकीय युद्ध सुद्धा पेटलेलं होतं। शिवसेनेचे जे नेते आहेत आणि माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांनी थेटपणे याच गोळीबार प्रकरणामध्ये निलेश घायवळ याच्यावरती आरोप केले होते आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील हा कसा पद्धतीने निलेश घायवळ यांच्या जवळचा आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आरोप केलेले होते। आणि त्यानंतर जर पाहिलं तर कशा पद्धतीने बनावट पासपोर्ट बनवण्यात आलेले आहे, कशा पद्धतीने बनावट पासपोर्टच्या आधारे हा निलेश घायवळ जो की कुख्यात गुंड आहे, पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये हा टोळी चालवतो, त्याच्यावरती कशा पद्धतीने त्याला राजकीय आश्रय आहे असं सुद्धा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेले होते। त्याचबरोबर याच निलेश घायवळ याचा जो भाऊ आहे याच्या भावासह त्याच्या 11 साथीदारांविरोधात जो आहे तो गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। बळजबरीने फ्लॅट बळकावल्याचा आरोप या निलेश घायवळच्या भावावरती कोथरूड परिसरामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर आता यात निलेश घायवळ परदेशात असल्यामुळे आता त्याला कधी परदेशातून जो आहे तो कधी इंडियामध्ये येतो आणि त्याला कधी ताब्यात घेतलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यात निलेश घायवळवरती सध्या लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। परंतु आता हेच जयेश वाघ जो आहे त्याला आता टिटवाळा परिसरामधून ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या तपासातून कोणत्या महत्त्वाच्या बाबी पुढे येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यात सातत्याने पाहतोय की विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पुणे पोलीस कशा पद्धतीने पुढे जातात, कारण तर एका बाजूला पाहिलं तर आंधळेकर टोळीने उच्छाद मांडलेला आहे। जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच बाजीराव रस्त्यावरती एका तरुणावर कोयत्याने वार झाले आणि त्याचा खून केला। त्याचबरोबर पाहिलं तर कोंढवा परिसरामध्ये सुद्धा खडी मशीन परिसरामध्ये सुद्धा एका व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा त्याचा खून करण्यात आलेला होता। तर परत पाहिलं तर कोथरूड परिसरामध्ये सुद्धा गोळीबाराच्या घटना घडतात। सातत्याने विद्येचं माहेरघर असणारं पुणे हे अशा पद्धतीनं सातत्यानं गुन्हेगारीचं माहेरघर बनते की असा प्रश्नचिन्ह सुद्धा या निमित्तानं आता जो आहे तो उपस्थित झालेला आहे। आणि आता महत्त्वाची यश म्हणावं लागेल पुणे पोलिसांचं ते म्हणजे जयेश वाघ जो की आता घायवळ टोळीतील गुंड आहे, त्याला आता टिटवाळा परिसरामधून कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि त्याच्यावरती सुद्धा आता मकोका अंतर्गत कारवाई आहे, त्याच्यावरती सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आता त्याला घेण्यात आलेल्या तपासामधून कोणती महत्त्वाची माहिती पुढे येते ते पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यासोबत पोहोचवणारच आहोत। यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।